गेले 4-5 दिवस झालं आपलं काही शेताकडे थोडंसं लक्ष कमी होतं. इतरही काही कामं होती त्याच्यामुळे शेताकडे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं. परंतु चला, आज आता मी आलेलो आहे शेतामध्ये. आज आपल्याला भरपूर असं काम करावं लागणार आहे, कारण 2-4 दिवसापासून आपली बरीचशी कामं पेंडिंग राहिलेली आहेत. आणि आल्या सुरुवातीला आपण कांदा लावण्यासाठी रोप टाकून घेणार आहोत. त्याच्यासाठी सर्वप्रथम बैलावरती रान कुळवून घेतलं, जिथे आपल्याला रोप टाकायचं आहे ते, व नंतर आपण खोऱ्या व दाताळ्याच्या साह्याने वाफे करून घेतलेले आहेत, जे की म्हणजे रोप टाकलेलं अतिशय चांगल्या पद्धतीने उगवतं व रोप चांगलं देखील येतं. त्याच्यामुळे हे खोऱ्याने तुम्ही बघू शकता, आपण अशा पद्धतीने वाफे करून घेत आहोत. म्हणजे पाणी देण्यासाठी हे आपल्याला सोपं जातं व त्याच्यामध्ये परत पुढची मेहनत करण्यासाठी आपल्याला सोपं जातं, जेणेकरून त्याच्यामध्ये येणारं तण वगैरे काढण्यासाठी आपल्याला सोप्या पद्धतीने जातं. मग काय, आपण थोड्या वेळापूर्वी रोप टाकलेलं आहे व त्याच्यानंतर हे असं आडव्या पद्धतीने एकदा आणि उभ्या पद्धतीने एकदा, अशा 2 प्रकारे आपण दाताळं फिरवून घेत आहोत, जेणेकरून वरती जे रोप टाकलेलं आहे साऱ्यामध्ये, ते रोप हे पूर्णपणे मातीमध्ये समाविष्ट होतं व त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने उगवलं जाईल. जवळपास साधारणतः आपण 7 वाफे करून रोप टाकलेलं आहे. त्याच्यानंतर पाऊस पडलेला होता व रानामध्ये वल चांगल्या पद्धतीची होते. जिथं जिथं सोयाबीन आपली खचलेली आहे त्या ठिकाणी आपण खत टाकत आहोत, जेणेकरून सोयाबीन अतिशय चांगली व तेजदार टवटवीत होईल व तिलाही काही पोषक अन्नद्रव्य खताद्वारे मिळले जातील. त्याच्यामुळं आपण हा खत टाकून घेत आहोत. चला मग मित्रांनो, आता काहीतरी काम करून घेतो. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.